नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पंडित शिवकुमार श्री 124 या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि विचारा प्रश्न लाईव्ह कुंडली आणि वास्तुशास्त्र हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि त्याच विषयी बोलण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पंडित शिवकुमार श्री सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. प्रश्नांना सुरुवात आपण करणारच आहोत. त्या अगोदर सरांचा आपण थोडक्यामध्ये परिचय पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशक म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. आणि नुकताच आपण सरांचा परिचय पाहिला. बराच दांडगा अनुभव सरांना आहे आणि आपला आजचा विषय फक्त तुमच्यासाठी आहे. कुंडली आणि वास्तुशास्त्र विचारा प्रश्न लाईव्ह म्हणजे आपल्या फक्त प्रेक्षकांसाठी आपण आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. सर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. एकाच वर्षामध्ये लग्न किंवा घर करू नये असं म्हणतात का? बरोबर. काही गोष्टी या जर आपण बघितल्या तर आपल्या संस्कृतीमध्ये जसं परिवर्तन होत गेलेलं आहे आणि आधुनिक काळात आपण जगतोय. आत्ताची जीवनशैली आणि पूर्वीची जीवनशैली या जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळं काही गोष्टी बघताना आपण अंधश्रद्धाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायला नाही पाहिजे. आता हा यातलाच पण एकाच वर्षात घर आणि लग्न मुलाचं किंवा मुलीचं करायचं नाही असं एक हे आहे. तर लक्षात घ्या, 1000 वर्षापूर्वी किंवा 2000 वर्षापूर्वी किंवा 800 वर्ष 500 वर्षापूर्वी असं काय मीडिया वगैरे काही नव्हता. एक गावोगाव वसलेली असायची. एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं झालं तर तेव्हा 2-4 लोक एकत्र लग्न करत नव्हते, पण पूर्ण गावालाच बोलवायला लागायचं. त्यामुळे एवढा मोठा खर्च व्हायचा की त्या व्यक्तीला प्रत्येक माणसाची फायनान्शियल कंडिशन सेम नव्हती. मोठी मोठी लोकांचा प्रॉब्लेम बनणं सर्वसामान्य जनतेला एकदा जर एका वर्षामध्ये जर घर बांधलं तर घराचा खर्च एवढा मोठा झाला असेल, परत पीक आणि सीझन घेऊन पैसे साठायला वेळ लागत होता. त्यानंतर मग त्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करण्यासाठी जे आहे ते पैसे साठवून ते गाव जेवण घालणे, मोठं लग्न करणे हा प्रकार होता. त्यामुळे फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या 2 गोष्टी वर्षभरात कराव्या, वर्षभरात एकाच वेळा करू नये असं प्रघात पडला, कारण हे शक्य होत नव्हतं. त्यामुळं आताच्या काळामध्ये असं होतं की लग्न आणि तुमचं घर एकाच वेळेला करू नये वगैरे. आता असं काही नाही. आता नॉर्मली सगळ्यांना पगार मिळतो, बॅलन्स असतो किंवा एवढं मोठं लग्न करतच नाही. ते कोर्ट मॅरेज होतं, एक रिसेप्शन होतं, त्या संपला विषय. त्यामुळे आताच्या काळामध्ये घर जे आहे ते आपल्याला स्वतः पूर्ण पैसे घेऊन द्यायला लागत नाही, ते लोन वगैरे मिळून त्यातनं होतं. त्यामुळे अशा काही अंधश्रद्धा ज्या आहेत त्या आपण आता क्रॉस व्हेरीफाय करून बघायला पाहिजे की आत्ताच्या काळाची ही गरज आहे का. टाईम आता खूप महत्त्वाचा आहे. त्या कमीत कमी वेळात मॅक्झिमम काम कसं करावं ह्याचं प्लॅनिंग करावं. आणि थोडं जरा पूर्वीचं जे चाललेलं समाज परिस्थिती आत्ताची परिस्थिती विचार करून अशा गोष्टींचं अवलोकन करून आपण निर्णय घ्यावा. तर एकाच वर्षात घर आणि लग्न करू नये हे 100% आताच्या परिस्थितीला असं काही योग्य असं नाही आहे, बिलकुल नाही आहे.
निश्चित. तर आपण पाहतोय की सर प्रत्येक गोष्टीचं आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि तुम्हाला सुद्धा कुंडली आणि वास्तुशास्त्र या संबंधी कोणतीही जर शंका असेल तर तुम्ही सरांना फोन करू शकता. स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्यावर तुम्ही फोन करून तुमच्या शंका विचारू शकता. सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरवरून भालगडेजी आपल्यासोबत आहेत. भालगडेजी, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? हा बोला बोला. येतोय आवाज, बोला. हा येतोय. हा नमस्कार सर. बोला. नमस्कार. हा नमस्कार सर. मला मुलगीबद्दल विचारायचं होतं, लग्नाबद्दल. जन्मतारीख? 30/5/2000. 30/5/2000. जन्मवेळ? रात्री 8:15, 8:15. 20:15. जन्म ठिकाण? बार्शी, सोलापूर. सोलापूर. ओके. काय करते मुलगी? आता MCA झाले तिचं, जॉब करते आता. MBA झालं, जॉब. काय क्वेश्चन आहे? मग तिच्या विवाहाबद्दलच बोलायचं होतं. लग्न म्हणजे कधी होईल, काय असं विवाह स्थळ कसं चांगलं. हुशार आहे की मुलगी? ब्रिलियंट आहे एकदम. बुद्धिमान मुलगी आहे. मंगळ वगैरे काही नाही आहे. ओके. हे लग्नानंतर देशाच्या बाहेर जाण्याची पत्रिका आहे. गुरुचंद्र गजकेसरी योग आहे. आयुष्यात कुठल्याही गोष्टीला काय कमी पडणार नाही. जॉब पण तिचा चांगला लागेल, लाईफ लॉंग चांगला जॉब लागेल. जॉब करताना कष्ट होईल पण जॉब काही जाणार नाही, कायम प्रमोशन मिळेल. लग्नाच्या पॉईंट ऑफ विचार केला तर शनिचंद्र एक जन्म ज्या 7.5 योग आहे ते शांतीभक्त करून घ्यायचं आहे तुम्हाला. तेवढा एकच पॉईंट आहे. वैवाहिक जीवन अतिशय उत्तम आहे. मंगळ वगैरे काय नाही, घाबरून जायची काय गरज आपल्याला नाही आहे. ओके. 1 2 ठीक आहे. म्हणजे या 1 2 3 2025च्या मे पासून पुढचा पाठ हा सगळ्यात 100% कमीत कमी 5 वर्षाचा पिरियड हा सगळ्या अंगानं चांगला आहे. की 6वा 8वा 12वा गुरु जो आहे तो काही येत नाही आहे. कारण हाच मोठा प्रॉब्लेम महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा कुठंही काय कळत नाही. पण 6वा गुरु आला की लग्न करू नका, 8वा गुरु आला, 12वा गुरु आला. आता गेले 10 वर्ष झालं मी TV वर सांगतो की अशा गोष्टी मानू नका. पूर्वीच्या काळी लग्न होताना 12व्या 13व्या वर्षी लग्न ठरवलं जायचं म्हणून 6वा 8वा 12वा गुरु बघत होते. आज तुम्ही 28 आणि 29 30 आणि 35 वर्षी 6वा 8वा 12वा गुरु धरून ठेवलं तर लोकांनी लग्न कधी करणार. त्यामुळे आता ह्या मुलीचा असा प्रॉब्लेम नाही. 2025च्या नंतर हा अतिशय उत्तम पिरियड आहे. मेजर होण्याचं काही वाटत नाही. निश्चित. भालगडेजी धन्यवाद. तुम्हाला जर आणखी काही शंका असेल तुम्ही सरांना फोन करू शकता. अपॉइंटमेंट घेताना भेटू सुद्धा शकता. सर आपल्याला बरेच फोन येत आहेत. कोल्हापूरवरून उज्ज्वला पाटील यांचा सुद्धा फोन येतोय. उज्ज्वलाजी, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? बोला बोला. नमस्कार सर. मला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे माझ्या मुलीचं 1 वर्षापूर्वी लग्न झालंय, तर ती 4 महिन्यात फक्त राहिली तिथं आणि परत आली. ओके. तर तिला आता मग काय कॉम्प्रोमाइज करून पुन्हा पाठवायचं की काय समजायला मार्ग नाहीये. म्हणून म्हटलं तुम्हाला त्या दोघांची मी हे पाठव. एक काम करा. आता मला पटकन त्या मुलीचं डिटेल द्या आणि माझं बोलणं झाल्यानंतर लगेच मुलाचं डिटेल द्या. ओके. मुलीचा जन्म तारीख सांगा. 3/9/92. हा 3/9/92. 3/9/1992. कोल्हापूर. 3/9/1992. वेळ काय? 8:05 रात्री. 20/5/00. कोल्हापूर का? कोल्हापूर. हा. काय शिक्षण झालं मुलीचं? ती आर्किटेक्ट आहे, अर्बन प्लॅनर झाली ती. हो. MR. येस. पण मुलीच्या पत्रिकेत थोडा प्रॉब्लेम 100% आहे. नो डाऊट. रागीट आहे, दिसत नाही पण मंगळ आणि केतू चतुर्थात बसलाय प्रॉब्लेम. आता मुलाला डिटेल सांगा पटकन मला. 5/1/87. हां 5/1/87. 1987. हां वेळ? 1:50 दुपारी PM. 13:50. दादर, मुंबई. 1 मिनिट. 5/1/87. 13:50 मुंबई. ओके. ओके. मुलगा पण रागीट आहेच, नो डाऊट. म्हणजे दोघांच्याही पत्रिकेमध्ये स्पष्टपणे वादविवाद, भांडण, एकत्रितपणा इथं मला आहे. एकत्रितपणा मला दिसत नाही. मुलगी पण अग्रेसिव्ह, यात काही डाऊट नाही. गुरुची दृष्टी पडते.
सप्तम स्थानावर म्हणून ते रेटच चाललं. लग्न किती वर्ष झाले? झालं, पण ती 4 महिन्यातच परत आली पट्टना म्हणून. नाही, लग्न होऊन किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं होतं लग्न होऊन. हो, हे बघा, 1 वर्ष झालं. एक तर गोष्ट ती 4 क्लिअर महिने आहे, राहिली ऐकून घ्या, सासरी. एक तर गोष्ट क्लिअर आहे की तुमच्या मुलीचं पत्रिका जर बघितलं तर घटस्फोटाची दिसते म्हणा स्पष्टपणे. या मुलाची हा मुलगा पण रागीट आहे, यात काय डाऊट नाही आहे, हट्टी स्वभावाचा आहे, त्यामुळे ह्याला पण प्रॉब्लेम आहे. अशा वेळेला फक्त गुरु कुंभ राशीच आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. मला हे पुढे जाऊन टिकेल असं वाटत नाही, हे डॅम शुअर आहे, यात काय डाऊट नाही आहे. बरं. तुम्ही माझ्या ऑफिसला एकदा आहे, पुण्याच्या ऑफिसला आहे, मी दोन्ही पत्रिका सरळ तुम्हाला सांगतो की आता याच्यापुढचं प्लॅनिंग कसं करायला पाहिजे. कारण एकत्रित कुटुंबात मुलगी राहणार नाहीये. ओके, इनलॉजचा त्रास किंवा सासू किंवा बाकी लोकांचा त्रास पण याला जबरदस्त असतो की ज्यामुळे तर इकडचा पण त्रास, सासूच्या त्रासामुळे आली ती परत. सासूचा त्रास आहे 100%. मेन इंटरफरन्स त्यांचाच आहे की ज्यामुळे ते मुलाला भडकवलं जातं, मुलगा पण चिडतो, मुलगा पण त्याप्रमाणे वागायला चालू करतो. हे अशी गोष्ट या पत्रिकेत मला स्पष्ट दिसते. ओके, हो, बरोबर. तर आपण आता भेटूया तुम्हाला नको. हां? हा. म्हणजे कॉम्प्रोमाइज करायला नको म्हणताय तुम्ही म्हणजे. नाही, तुम्ही माझ्याकडे प्लीज या, मला जर डिटेल बोलू दे. ह्या टीव्ही शो मध्ये एवढे जास्त बोलता येत नाही. बघा, ओके. माझं काय काम आहे की तुमचं 100% सक्सेस करून देणं. मला पत्रिका बघितली की डिटेल सगळं कळतं, काय चाललंय काय नाही, स्वभाव कसा आहे काय नाही. तुमच्या मुलीचा स्वभाव रागीट आहे, यात काय डाऊट नाही. हे बघा, तुमच्या मुलीचा स्वभाव पण रागीट आहेच आहे, यात काय डाऊट नाहीये. मला त्याला बोलू दे, तुम्ही माझ्या ऑफिसला आहे, मग तुम्हाला सांगतो काय करायला पाहिजे आणि ऍक्च्युअली काय डिसिजन घ्यायला पाहिजे. ओके, तोपर्यंत परत न्यूट्रल राहा, मला भेटा, मग पुढचं काय करायचं ते करू आपण. ओके, चल. उज्ज्वलाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते. कोल्हापूरवरून तुम्ही होतात. धन्यवाद. सरांना तुम्ही फोन करा आणि नेक्स्ट तुम्ही डिटेल्स घेऊ शकता. Yes. सर, आपल्याला बरेच फोन येत आहेत. मात्र त्या अगोदर एक थोडक्यात एक प्रश्न होता. म्हणजे विवाहासाठी जेव्हा पत्रिका आपण जुळवतो, पॅरेंट्स जेव्हा पत्रिका जुळतात, तर दोघांच्या पत्रिकेमध्ये आजारपण असतं. तर आजारपणासंबंधी कळतं का? म्हणजे 100% कळतं. हे बघा, तुम्ही माझ्या ऑफिसला आज पण हजारो लोक येऊन गेले आहेत, मला पत्रिका बघितली ऑन दी स्पॉट. तुम्ही मला काही सांगायची गरज नाही, कुठला आजार आहे, काय आहे, कुठं दुखतं, किंवा ऑपरेशन झालेलं आहे का, ॲक्सिडेंट्स आहेत का, आता वैवाहिक जीवनात डिस्टर्बन्स चालू आहे का, डायव्होर्स झालेला आहे का, डायव्होर्स होणार आहे का, किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी, तुमचा जॉब असेल, बिझनेस असेल, व्यवसायात यश आहे का नाही आहे, जॉबमध्ये सक्सेस आहे का नाही आहे, तुम्ही मला काही बोलायचं नाही आहे. मी कुणाला बोलूच देत नाही. मी डायरेक्ट पहिल्यांदा मीच सुरुवात करतो आणि ह्यालाच एक्सपर्ट ज्योतिषी म्हणतो. तुम्ही लक्षात घ्या, कुठेही जगात ज्योतिषाकडे गेलं ना, काही नाही बोलायचं, कारण पहिल्यांदा तू सांग तुला काय दिसतंय ते, आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला पटलं तर पुढचं उपायावर काय तर करा. जर त्या माणसानं सांगितलं पटलंच नाही, उपाय करायचा काही संबंध नाही, मगच तुम्हाला न्याय मिळेल. आपण सगळं सांगत बसतो पहिल्यांदाच, मग त्याला हे काहीतरी सांगतो, मग मला वाटतं असं आहे. तर बिलकुल असं करू नका. पहिल्यांदा तुम्ही स्वतः, जेव्हा माझ्याकडे ज्यावेळेला तुम्हाला आजारपणाचं बोलला, आजारपणे 100% मग कळतं मला, मी सांगतो की आजारपण कसं आहे. आता 2 व्यक्तींचं पत्रिका आपण मॅच पैकीचं बघितलं, दोघांच्या पत्रिकेत प्रॉब्लेमॅटिक कंडिशन आहे. आता गुण जर बघितलं तर 28 गुण जुळतात, मी बघितलं 2 मिनिटांमध्ये. आता गुण मिळालेलं करून ह्या लोकांनी लग्न केलेलं आहे. ह्या दोघांच्या पत्रिकेत डायव्होर्स योग्य येतो. आता जस्ट आपण जे बघितलं, आता हे कशापासून पुढे सावरून न्यायचा हा पाठ माझा आहे, त्यांना बोलून मी सांगेन. पण लक्षात ठेवा, म्हणून गुण मिळण्यावर जाऊ नका. ज्याच्यावर लग्न करणार ते मुलीचा काय प्रॉब्लेम आहे का, आणि ज्याच्यावर लग्न होणार आहे त्याला प्रॉब्लेम आहे का, हे दोन्ही बघितल्याचं कसं काय कळणार आहे. म्हणून अंदाधुंदी जे एक्सपर्ट ज्योतिष असल्याशिवाय लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये सक्सेस मिळणं शक्य नाही. एकतर पत्रिका बघून व्यवस्थित एक्सपर्ट ओपिनियन लग्न करा, नाहीतर बघूच नका पत्रिका, डायरेक्ट लग्न करा, काय व्हायचं होऊ दे. हे 2च ऑप्शन आहेत. काय होतं, आपण बघणार आणि विचित्र काय तर उलटं सुलटं एवढे गुण तेवढे गुण जुळता लग्न करणार, आणि अशा बंद 50% लोकांचे डायव्होर्स बघायला मिळालेले आहेत, आणि तेवढं ज्योतिषाला एवढं 10 लोकांना दाखवलं, एवढे गुण जुळले, तरी पण मुलीचं वाईट का झालं. अरे तुम्ही ज्या लोकांना दाखवलं त्या लोकांना नॉलेज किती आहे पत्रिकेत ते महत्वाचं आहे ना. गुण मिळणं काय, 5 वर्ष मुलगा पण सांगू शकेल 5 मिनिटात पत्रिकेच्या पंचांगामध्ये बघून. ते दाते पंचांगाला मी किती वेळा सांगितलं, अरे तुमच्या पंचांगामध्ये गुण मिळणार चार्टच्या खाली लिहा की या ठिकाणी एवढे गुण जुळले, 36 जरी गुण जुळले तरी डायव्होर्स होण्याची शक्यता आहे, हे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. असं लिहा तरी लिहा. ह्या लोकांचे डायव्होर्स व्हायला चालू झाले. तर प्लीज मला सांगणं एवढंच आहे की फक्त गुणमेलन बघू नका, पत्रिकेतले सगळे ग्रह जे आहेत ते बघा आणि मग डिसिजन घ्या. लाईफचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ओके, घ्या. हे बरोबर. आणि अगदी बारीक सारीक गोष्टी सर आपल्याला समजावून सांगतायत. आणि सर पुन्हा मी प्रश्नांकडे येतेच आहे, मात्र सरांकडे जी लोक आली ज्यांना फायदा झाला त्यांनी एक प्रतिक्रिया आपली दिलेली आहे. श्रुती नावाच्या मॅडम आहेत, ती सुद्धा पाहूया आपण.
8 वर्षापूर्वी माझ्या दीदीला लग्नामध्ये अडचणी आल्या, त्यामुळे तिने सरांना भेट दिली. सरांनी तिला उपाय दिले आणि तिने उपाय केले. त्यानंतर तिचं लग्नही जमलं आणि ती सध्या नॉर्वेमध्ये सेटल आहे. ती आणि जिजू दोघंही नॉर्वेला जॉब करतात आणि त्यांना एक छान छोटं बाळसुद्धा आहे. त्यानंतर मला डिग्रीनंतर जॉबमध्ये अडीअडचणी आल्या. माझ्या दीदीने मला सरांकडे येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी सरांना भेट दिली. सरांनी मला काय उपाय दिले करायला. मीही ते उपाय नियमितपणे केले. मंगळदान केले. आम्ही अंगठी पण घेतली होती. त्यानंतर 6 महिन्याच्या आधीच मला जॉब लागला आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सरांचा 6 महिन्यामध्ये फरक पडतोच. सगळ्यांना जर कुणाला जॉबमध्ये लग्नामध्ये काही अडचण येत असेल तर नक्की सरांना भेटते. आणि जसं मगाशी मी म्हटलं की सरांना बराच दांडगा अनुभव आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकता. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन सर करतील. आणि सर आपल्याला फोन येत आहेत. घाटकोपरवरून तेजस यांचा फोन आहे. तेजस, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? नगरचा. हां, बोला बोला. तुमचा आवाज फार कमी येतोय तेजस. 18/12/1989. नाही, जन्मतारीख सांगा. 18/12/1989. हॅलो, ऐकू येते मला. हा, टाइम सांगा. तारीख आहे, जन्मतारीख 18 डिसेंबर 1989. 18 ना? 18 हा, 18. 18 डिसेंबर 1989. ठीक आहे. वेळ वेळ आहे 00:28. 00:28. 28. 12. ओके. आणि गाव आहे अमळनेर. जिल्हा जळगाव, अमळनेर. बर. क्वेश्चन विचारा. लग्नाविषयी विचारायचं साहेब. लग्न कधी जुळणार आहे? कोणाची पत्रिका आहे ही? मुलाची. काय करतो मुलगा? मुलगा JP मॉर्गनला आहे. ओके. विवाहाच्या दृष्टिकोनातून काय? हुशार आहे, मुलाची. बुद्धिमान आहे, कम्युनिकेशन मुलगा स्किल चांगला नोकरीला आहे. आहे JP मॉर्गनला. हो, ठीक आहे. बघा, हुशार आहे मुलगा, बुद्धिमान आहे, कम्युनिकेशन स्किल चांगला आहे. म्हणजे जे शिक्षण आणि करिअर मे बी वेगळं असेल. क्वालिफिकेशन, बेसिक क्वालिफिकेशन आणि करिअर इट विल डिफरंट. ओके. मंगळाची काय पत्रिका ॲब्सोल्युटली नाही आहे. तरी कन्या लग्न आहे, सिंह रास आहे. त्यामुळे लग्नाच्या वेळेला कधी कधी काय होतं की साखरपुड्यावरून तुटणं असं होणं शक्यता जास्त दाट असते. म्हणून अर्कविवाह नावाचा विधी आहे तो पहिल्यांदा करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. राहू मंगळ शापित वगैरे ते शांती करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं त्यानंतर पुष्कराज वापरू दे, 5वं वापरू दे. आता 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2. ठीक आहे. म्हणजे या झाला. आता ह्या जानेवारीनंतर जो पार्ट आहे लग्नाचा चालू होईल त्याचा. आणि या मुलाला मंगळ काय नाही आहे लक्षात घ्या. त्यामुळं मी सांगितलं एक अर्कविवाह नावाचा विधी जो आहे आणि मंगळ राहू ह्या दोघांचं शापित योग हे 2 शांती करून घ्या. त्यानंतर लग्नाचा डिसेंबर संपला की जानेवारीला चालू होईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या मुलाचं सगळ्यांना सांगायचं आहे, तुम्हाला एकट्यालाच नाही आहे. या मुलाची पत्रिका विवाहाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू चांगली आहे, पण या मुलाबरोबर ज्या मुलीचं लग्न जे होणार आहे त्या मुलीची पत्रिका मात्र बेस्ट असणं गरजेचे आहे. तर ह्याचं पुढचं जीवन चांगलं होईल. त्या मुलीची पत्रिका जरा जरी डळमळीत असेल लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर मात्र हा सफर 100% होऊ शकतं, नाही डिस्टर्बन्स येऊ शकतो. त्यामुळं जेव्हा तुम्हाला कुणालाही आपल्याला मॅच मेकिंग करून पत्रिका पाठवायची असेल तर माझ्या ऑफिसमध्ये जे नंबर आहे त्याला व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता. डिटेल मुला मुलींचं डिटेल व्हॉट्सअपवर पाठवा. त्यानंतर ते आमचे प्रिंट होऊन माझ्या टेबलवर येतात. मी डिसाईड करतो येस ऑर नो. मी येस म्हटलं 0 गुण जुळाले असतील आणि मी जर येस म्हटलं डोळे झाकून लग्न करा. 36 गुण जुळाले असेल आणि मी जर नाही म्हटलं ॲब्सोल्युटली करायचं नाही, कारण मला दिसतंच तिथं की डायव्हर्सची पत्रिका असू शकते. म्हणून एक नाणी दोषचा काही संबंध नाही. डोळे झाकून लग्न करा. मृत्यू शराष्ट्रमुळे कोणीही मरत नाही, त्यामुळे तो पण विचार काय करू नका. या सगळ्या गोष्टी आत्ताच्या कंडिशनला ज्या बघितल्यानंतर मला काही असं काय 30 वर्षात काही वाटलेलं नाही. कारण एक नाणी दोष झाले, मुलं झालेली नाही, 60% कोण मेले असं मी 30 वर्षात कुठे काही बघितलेलं नाही. मला ते काय पटत नाही आहे. मी एक इंजिनियर आहे. मी टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू मला जे आयुष्यात प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला बोलतो आहे, पुस्तकी ज्ञानावर मी इतकं बोलत नाही आहे. तर या मुलाचं पुढे व्यवस्थित होईल. पुढे निश्चित. तेजसजी धन्यवाद. सर, कोल्हापूरवरून सुद्धा फोन येतोय धीरज यांचा. आपण त्यांच्याशी बोलूया. धीरजजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो हो, बोला बोला. माझी जन्मतारीख आहे 27/5/2000. हो.
हां वेळ माझी जन्मतारीख आहे वेळ. 27/5/2000. हॅलो, वेळ सांगा वेळ. वेळ सकाळी 7 वाजता. हां सकाळी 5 वाजता. ठीक आहे. जन्म ठिकाण जन्म ठिकाण कोल्हापूर. काय करता तुम्ही? जन्म वेळ आहे पहाटे 5 वाजता. करताय काय तुम्ही? मी आता जॉबला आहे एके ठिकाणी. शिक्षण BSc केमिस्ट्री झालेलं आहे. करिअर बद्दल पुढे विचारायचं आहे. BSc केमिस्ट्री झालेलं आहे. हो. पुढं का मास्टरचं ॲडमिशन घेतलं नाही का? नाही घ्यायला. काय जॉब करता तुम्ही आता? आता मी बेरिंग मध्ये जॉबला आहे, मेनन बेरिंग. ओके, फर्स्ट पॉईंट म्हणजे हे व्यवसायाची पत्रिका नाही, जॉबचीच पत्रिका आहे. आज तुमचं मास्टर्स तुमचं 100% होईल एवढं कमी शिक्षण तुमचं नाही आहे. MBA ऑपरेशन्स असेल किंवा अजून कुठलं असेल, मार्केटिंग असेल, तुम्ही त्यामध्ये जा. तुमचं मास्टर्स MBA 100% होईल. मंगळामुळे होत नाही आहे. मंगळदान चालू करा, पुष्कराज वापरा आणि मोती वापरा. तुम्हाला याचा फायदा 100% होईल. विवाहाच्या दृष्टिकोनातून विचार केला, विवाहाचा कारग्रह शुक्र जो आहे हा मंगळाबरोबर गेलेला आहे. ओके, ओळखीत लग्न होणे किंवा नातेवाईकाच्या याच्यामध्येच असं या गोष्टी लग्नाच्या पॉईंट ऑफ दिसतात. त्यामध्ये काय खूप मोठा इश्यू लग्नामध्ये काही नाही आहे. तुमचं वय कमीत कमी 85 वर्ष वय आहे. तुमचं फिजिकली फिट राहणार आहे. आजारपणाचं म्हणजे कान नाक घसा रोळासंबंधी श्वास घ्यायला घसा हा त्रास तुमचा असू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो. तुम्ही प्रत्येक तुम्हाला माहिती आहे मी काय काय बोलतो. माझं एकदा पत्रिका बघितली की 15 मिनटं नॉनस्टॉप तुमच्याबद्दल मी बोलतच असतो काय 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 ते. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर तुम्हाला कळेल. ओके, तर पुढे जाऊन वैवाहिक जीवन चांगलं आहे, जॉबच्या दृष्टिकोनातून पण चांगलं आहे. पण मला असं म्हणायचं आहे मास्टर्सचं करस्पॉन्डन्समध्ये का असं ना मास्टर तुमचं होणार आहे आणि ते तुम्ही करा तर तुम्हाला फायदा होईल. ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी तुमचं करिअर होणार नाही आहे. ते गाव सोडून तुम्ही बाहेर जाणार आहे, आई वडिलांपासून लांब राहणार आहे, तिथं तुमचं करिअर होणार आहे. अजून बऱ्याच गोष्टी सांगू शकतो, प्रत्येकाला तुम्हाला मी सांगेन. नीरजजी सरांचं ऑफिस जे आहे ते पुण्याला आणि वाशीला सुद्धा आहे. तुम्हाला जर हवं असेल तर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना भेटू शकता आणि सविस्तर विचारू शकता. सर, अहिल्यानगरवरून दादासाहेब यांचा आपल्याला फोन आहे. बोला. सर, आवाज येतोय माझा? हो येतोय आवाज. बोला येतोय. बोला. तारीख? सर नमस्ते. नमस्ते. आवाज येतोय सर? येतो येतो, बोला. हा, मुलीचं जन्मतारीख आहे 17 नोव्हेंबर 1998. 1998. ओके. जन्मवेळ आहे सायंकाळी 4:47. 4 वाजून? हो, 4 वाजून 47. ओके. हां. जन्म ठिकाण? अहिल्यानगर. जिल्हा कुठला? अहिल्यानगर. जिल्हा अहिल्यानगर आहे? पूर्वी श्रमीचा अहमदनगर, आता अहिल्यानगर. असं. अहिल्यानगरच. अहिल्यानगर. पुढे? अहिल्यानगर, अहमदनगर. हो, या क्वेश्चन विचारा. प्रश्न विचारा. प्रश्न. एक लग्नाबाबत आणि दुसरा जॉब. मुलीचं शिक्षण काय झालेलं आहे? MR झालंय, मास्टर इन आर्किटेक्चर. बघा, या मुलीचं अब्रॉडला आउट ऑफ इंडिया ही मुलगी सेटल होणार आहे. व्यवसायामध्ये यश नाही, जॉबमध्ये पुढं जाईल. जे काय तिनं शिक्षण घेतले त्यातच तिला पुढं जॉब मिळण्याची कंटिन्यू होईल ह्याची काय गॅरंटी नाही. मुलगी दिसायला सुंदर आहे, शांत आहे, प्रेमळ आहे, बुद्धिमान आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीनं करते, आध्यात्मिक पण आहे. वैवाहिक जीवन अतिशय उत्तम आहे. विवाहात काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही संतती 90% 90% जास्त मार्क असणारे मुलं होतील, हे माझं लिहून ठेवा. 100%, यात काही डाऊट नाही. ओके. आणि आउट ऑफ इंडिया सेटल होणार, इंडियात राहणार नाही म्हणजे असं म्हणत नाही तुम्ही आउट ऑफ इंडिया तिला पाठवा. असाच योग येईल आणि आउट ऑफ इंडिया ती राहील. जमीन जमला, प्रॉपर्टी. आणि मुलगी एकदम बेस्ट आहे, शांत आहे, प्रेमळ आहे, सहनशील आहे, सगळ्यांचं ऐकून घ्या, सगळ्यावर प्रेमानं वागणारी. त्यामुळं पुढं जेवणचा मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहेत. पण बिझनेसमध्ये थोडं हळूहळू यश आहे, जोरात यश नाही आहे. लग्नाच्या पॉईंट ऑफ तुम्ही काही काय मुलीची काळजी करू नका, सगळं चांगलं आहे. फक्त पत्रिका मला दाखवा लग्न करताना, कुठंतरी दाखवून किती गुण जुळले असं लग्न करू नका. तर पुढं मात्र फ्युचर स्ट्रॉंग आहे. दादासाहेब, तुम्हाला जर आणखी काही विचारायचं असेल तर सरांना संपर्क करू शकता आणि ते तुमच्या शंकांचं निरसन करतील. आणि आपण पाहिलं तर सरांचं ऑफिस वाशी आणि पुण्याला सुद्धा आहे. तुम्हाला कोणत्याही शंका असतील त्या शंकांचं निरसन सर करतील. त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना भेटू सुद्धा शकता, त्यांना संपर्क सुद्धा करू शकता. आणि सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना, त्यासाठी आभार. आणि पंडित शिवकुमार श्री 124 या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.